सर्वांना शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेची सुरुवात सातपुडा परिसरातील चोपडा येथे 1991 मध्ये डॉक्टर सुरेश उर्फ दादासाहेब बोरोले यांनी केली. येथील जनतेचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास साधणे, उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव वृद्धिंगत करणे हे संस्थेचे ध्येय आहे. याची सुरुवात 1991 साली बाल संस्कार केंद्राने झाली. त्याच धडाडीने पुढल्या वर्षी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. पालक सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उन्नती करण्यासाठी पालकांना सहभागी करून घेण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मातृप्रबोधन असे कल्पक कार्यक्रम राबवण्यात आले. 1999 साली माध्यमिक शाळेची सुरुवात झाली. शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, विज्ञान प्रदर्शने यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी संस्थेने जीवापाड प्रयत्न केले. एक उल्लेखनीय बाब म्हणजे पंकज माध्यमिक शाळेचा पंचतारांकित हरित शाळा म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरव केला आहे. वाढत्या जागतिकीकरणामध्ये यशस्वी होण्यासाठी CBSE पॅटर्नची पंकज ग्लोबल स्कूल 14 एकरांच्या निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आली. अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या या शाळेची पटसंख्या आज 700हून अधिक झाली आहे. या यशस्वी वाटचालीचे महानायक असलेले डॉक्टर दादासाहेब बोरोले यांनी 1979 साली आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात आडगाव येथे केली. या आदिवासी बहुल भागात काम करताना येथील आरोग्य, शिक्षण आदी समस्यांचे अक्राळ विक्राळ रूप त्यांना पाहायला मिळाले. यातून त्यांनी शैक्षणिक कामाच्या बरोबरीनेच सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हायला सुरुवात केली. आडगावातील सर्वांना श्रमदानाचे, स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून महाराष्ट्र शासनाची सलग तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे मिळवून एक वेगळा विक्रम केला. शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी विविध अंगांनी विचार केला. पाणी वापराचे योग्य नियोजन, जलपुनर्भरण, शेततळी, मातीबांध व कोल्हापूर बंधारे या उपक्रमातून शेतकऱ्यांचे बागायती क्षेत्र व उत्पन्न वाढले. महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी महिला मेळावे, आरोग्य तपासणी, अभ्यास दौऱ्यांचे व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाचे कार्य नेटाने चालू ठेवले. जाणता राजा या सुप्रसिद्ध महानाट्याचे चोपडा व जळगाव येथे यशस्वी आयोजन करून छत्रपती शिवरायांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवले. या आयोजनामुळे दादासाहेबांच्या सहकाऱ्यांचे समाजाशी एक वेगळेच नाते निर्माण झाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्याचा झपाट्याने विस्तार झाला. आता दादासाहेबांचे सुपुत्र पंकज बोरोले हे या संस्थेचे संचालक म्हणून आत्मविश्वासपूर्वक जबाबदारी सांभाळत आहेत. दादासाहेबांनी स्थापन केलेल्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने गेल्या 25 वर्षात एक मोठा टप्पा गाठला आहे. एक सुसंस्कृत व सुशिक्षित समाज निर्माण करून खेडोपाड्यातून जागृती करणे व एक विकसित राष्ट्र निर्माण करणे हे दादासाहेबांनी ध्येय ठेवले. असेच ध्येय आपण जर सर्वांनी ठेवले तर आगामी काळामध्ये भारत निश्चितच एक महासत्ता होईल.